कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लई फेमस होती म्हणे त्यांची जोडी। मैत्री होती, जोडी असं मैत्री होती। तेच नंतर म्हणे तो परदेशात गेला, सुनबाईना काही विसरला नाही। शेटूक करतात वाटतं सुनबाई समध्यांवर। तुम्ही विसरला नाही, तो बजा विसरत नाही, कमल विसरला नाही, आणि यो आता नवीन आलाय मदन। जाऊ दे त्याचा इशे, जाऊ दे। हाय साहेब, तुम्ही काय बघितलं ते सांगा तरी आधी। तुम्ही फक्त त्यासनी बघितलं की त्या दोघांना बोलताना बघितलं? कान आणि डोळ्यापेक्षा आपलं मन मोठं असतंय, आजी म्हणते ना। राहू द्या होत्या आजीचं, जुन्या वळणाची आहे ती, तिचं समज बरोबर असतं असं काही नाही। आता तुम्ही आम्हाला समज पहिल्यापासून सांगा। तुम्ही सुनबाईसनी आणायला गेला होतात का नाही? मग एकटे कसे काय आलात? काय झालं? सगळं विसरून मी त्यासनी आणायला गेलो होतो, पण त्या घरी नव्हत्या, इराताई होत्या। पण त्यांनी आम्हाला जे काय सांगितलं ते काय मला काय खरं वाटलं नाही। काय सांगितलं हिराबाईंनी? म्हणजे त्या इराताई असं म्हणले की मास्तरीनबाई जेव्हापासून माहेरी गेल्यात ना, तेव्हापासून काही त्यांना म्हणजे असं काही फरक पडलेला नाही। माझी काही आठवण वगैरे त्याच्यातला काही भाग नाही। माझा नंबर ब्लॉक केलाय म्हणे त्याने। तो आहे ना तो मदन, त्याच्याबरोबर तासन तास गप्पा मारत बसतात असं म्हणजे इराताई म्हणल्या। त्यासनी काय आम्हाला फोन करायची इच्छाच होत नाही वगैरे वगैरे। माझ्यासारख्या अडाणी माणसाशी लगीन करून त्यासनी पश्चाताप झालाय म्हणे, आणि म्हणजे त्यांचं काय माझ्यावर थोडक्यात प्रेम वगैरे काय नाही वगैरे वगैरे असं सगळी इराताई म्हणल्या। पण मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं। बघा आई साहेब, मी काय विचार केला, म्हणलं प्रत्यक्ष मास्तरीन संग बोलावं आणि काय ते सोक्षमोक्ष लावावं, हे काय ते मॅटर मिटवावं। बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे। असा विचार केला मी, आणि मग तिथनं बाहेर पडलो, त्यांच्या घराच्या इथनं बाहेर पडलो। आणि पण काय त्या दिसल्या मला मदन बरोबर? माहित नाही, पण तोच असणार तो मित्र त्यांचा, मॅड। मॅड? हे काय? मास्तरीनबाई म्हणतात म्हणे त्यांना, ह्याला मदनला मॅड म्हणतात वाटतं। तुम्हाला असं कधी लाडाचं नाव ठेवलं होतं का हो त्यांनी? कारण त्यांच्या मनात तुमच्याविषयी मायाच नाही, आपुलकीच नाही। नाही असं नाही आहे साहेब। बास झाला अधिपती, किती वकिली करालो त्यांची। आजही सोडू, पण सुनबाईनी हे घर सोडताना एका क्षणाचा पण विचार केला नाही। आपल्या नवऱ्यावर, आपल्या संसारावर प्रेम असणारी बाई असं कवा करेल काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।